हॅलो एस्पिरंट्स, वेलकम बॅक. वेलकम टू दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. या एपी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे. तर एस्पिरंट्स, आज आपण बिगिन करत आहोत जीपॅट हॉट टॉपिक सिरीज. आणि या जीपॅट हॉट टॉपिक सिरीजच्या अंतर्गत हे आपलं पहिलं सेशन आहे. ज्या सेशनच्या अंडरमध्ये आपण फार्माकोलॉजीचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इंट्रोड्यूस करायला जात आहोत, अँड दॅट इज कॉल्ड कीमोथेरपी. So what is the meaning of chemotherapy? How many chapters included in the chemotherapy? So chemotherapy ची इम्पॉर्टन्स, क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, या सगळ्या पॉइंट्स बद्दल आपण या लेक्चरच्या सिरीज मध्ये, सो या जीपॅट हॉट टॉपिकच्या इम्पॉर्टंट सिरीज मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत एस्पिरंट्स. ओके, चलो तर लेट्स बिगिन विथ द टॉपिक एस्पिरंट्स. येस, फर्स्ट ऑफ ऑल वी विल अंडरस्टँड व्हाट इज द मीनिंग ऑफ कीमोथेरपी आणि हाऊ इट इज इम्पॉर्टंट टू अस. तर एस्पिरंट्स, कीमोथेरपी म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. त्यानंतर बॅक्टेरिया हा आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर, कोणतंही फंगस आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर, कोणतंही व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर कोणत्या पाथवेजनी तो आपल्या बॉडीमध्ये मल्टिप्लेट होत असतो, किंवा कोणत्या पाथवेजनी तो आपल्या बॉडीमध्ये रेप्लिकेट होत असतो, किंवा कोणत्या पाथवेजनी त्याचा नंबर आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज होत असतो, हे आपण पाहणार आहोत. आणि त्या पाथवेवरती ऍक्ट करणारे ड्रग्स पण आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो देन वी विल इन्श्योर इंट्रोडक्शन टू द कीमोथेरपी. तर एस्पिरंट्स, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड अंडरस्टँड व्हाट इज द मीनिंग ऑफ कीमोथेरपी. कीमोथेरपी इट इज एन प्रोसेस, ज्या प्रोसेसमध्ये सिंथेटिक, सेमी सिंथेटिक और नॅचरल केमिकल एजंट्स गिव्स टू डिस्ट्रॉय द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विदाउट अफेक्टिंग होस्ट सेल. होस्ट सेलला अफेक्ट न करता बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, पॅरासाइट असतील, किंवा फंगस असेल, किंवा कोणतंही इन्फेक्शन असेल, या इन्फेक्शनला डिस्ट्रॉय केलं जातं विदाउट अफेक्टिंग द फंक्शन ऑफ नॉर्मल होस्ट सेल. या थेरपीला आपण कीमोथेरपी असं म्हणत असतो. तर जनरली एस्पिरंट्स, या कीमोथेरपीच्या नंतर अजून एक डेफिनेशन डिफाईन केली जाते, दॅट इज कॉल्ड अँटीबायोटिक्स. What is the meaning of antibiotics, aspirants? So these are higher level class जे की आपण कोणत्याही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट मध्ये घेत असतो. सो या अँटीबायोटिक्सचा मीनिंग असतो, अँटी मीन्स अगेन्स्ट अँड बायोटिक्स मीन्स लाईफ. तर हे अँटीबायोटिक्स जे एजंट्स असतात, हे एजंट्स आपल्या बॉडीमध्ये एंटर केलेला बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस किंवा पॅरासिटिक इन्फेक्शन यांच्या लाईफच्या अगेन्स्ट असतात, आणि त्यामुळेच आपण यांना अँटीबायोटिक्स असं म्हणतो. तर जनरली एस्पिरंट्स, अँटीबायोटिकचे 2 क्लास आहेत. फर्स्ट वन इज बॅक्टेरोस्टॅटिक एजंट अँड सेकंड वन इज बॅक्टेरोसाइडल एजंट. तर व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन द बॅक्टेरोस्टॅटिक अँड सायडल? तर एस्पिरंट्स, ते पण आपण इथं क्लिअर करूया. बॅक्टेरोस्टॅटिक इट मीन्स की असे ड्रग्स जे बॅक्टेरियावरती काम करतात आणि बॅक्टेरियाची फर्दर ग्रोथ इनहिबिट करतात, पण बॅक्टेरियाला किल करत नाही. दे डू नॉट किल द बॅक्टेरिया बट दे प्रिव्हेंट देअर ग्रोथ. यांना आपण बॅक्टेरोस्टॅटिक एजंट म्हणतो. जे ड्रग्स बॅक्टेरियावरती काम करतात आणि त्यांना कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतात, यांना आपण सायडल असं म्हणतो. तर जनरली प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटर, जनरली पाबावरती काम करणारे ड्रग्स, यामध्ये डीएचएफ सिंथेस, डीएचएफ रिडक्टेस, त्यासोबतच मेनी अँटी लेप्रोटिक ड्रग्स, काही अँटी ट्युबरक्युलाय मध्ये असणारे ड्रग्स हे बॅक्टेरोस्टॅटिक एजंट्स आहेत. आणि बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स जे की जनरली सेल वॉल सिंथेसिस वरती काम करतात, हे ड्रग्स बॅक्टेरोसाइडल असतात, जेणेकरून हे त्यांची सेल वॉल डायरेक्टली डॅमेज करतील. बॅक्टेरिया बिकम सेल वॉल डिफिशियंट आणि त्याची त्या ठिकाणी डेथ केली जाईल. तर अशा प्रकारे अँटीबायोटिक्स हे 2 क्लासमध्ये क्लासिफाय केले जातात. तर एस्पिरंट्स, आपण सध्या इंट्रोडक्शन घेत आहोत, इंट्रोडक्शन टू द कीमोथेरपी. कीमोथेरपीचं बेसिक इंट्रोडक्शन पाहणार आहोत, आणि याच लेक्चरमध्ये आपण हे पण पाहणार आहोत की वाय दे हॅव गिवन मोर दॅन 13 चॅप्टर इन दिस कीमोथेरपी, आणि प्रत्येकाचं टार्गेट इथं कुठं आहे. तर जनरली आपण एस्पिरंट्स कन्सिडर करूया. एक सिंपल एक्झाम्पल आपण घेत या कीमोथेरपीचा बेस कंप्लीट करण्याचं काम करूया. सी, दिस इज अन ह्युमन बिंग. अनवॉन्टेडली और अनइंटेन्शनली समजा या ह्युमन बिंगच्या स्टमक मध्ये तो बॅक्टेरिया एंटर केलेला आहे. तर जनरली आपल्याला सर्वांना माहिती आहे की जसं सिंगल बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळत नाही, बिकॉज यांचा जो नंबर असतो, हा नंबर आपल्या इम्युनिटी पॉवरच्या कम्पॅरेटिव्हली खूप कमी असतो. तर जनरली एस्पिरंट्स, वी हॅव 3 डिफरंट लाईन ऑफ डिफेन्स. यामधील पहिला डिफेन्स असतो फर्स्ट लाईन डिफेन्स,
जो की हा बॅक्टेरिया इथं असणाऱ्या ऍसिडिक इन्व्हायरमेंट सोबत सो 0.1 नॉर्मल HCl सोबत आधी रिॲक्ट करेल आणि जर तो बॅक्टेरिया या HCl च्या प्रेझेन्स मध्ये डिस्ट्रॉय होत असेल तर फर्दर जी काही प्रोसिजर आहे इथं स्टॉप झाली, हे इन्फेक्शन इथंच प्रिव्हेंट झालं. सो दिस इज इन अवर फर्स्ट लाईन डिफेन्स. सी आधी हे समजून घेऊया की आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कसं कॉज होतं. इन्फेक्शन कॉज होण्यासाठी कोणते पाथवेज आहेत आणि त्या पाथवेवरती आपण कोणत्या प्रकारचे ड्रग्ज देतोय हे आपण जनरली आजच्या लेक्चरमध्ये पाहत आहोत. तर एस्पिरंट्स हे लक्षात घ्या. सो जसं हा बॅक्टेरिया इथं आलेला आहे, एक्झाम्पल घ्या साल्मोनेला टायफी. जनरली दोज हू आर टेकिंग रेग्युलर अँटासिड्स त्यांच्या बॉडीचा जो ऍसिडिक पीएच असतो तो स्लाइटली अल्कलाइन कडे असतो किंवा स्लाइटली न्यूट्रल साइडला असतो. त्यामुळे साल्मोनेला टायफी हा या स्टमक मध्ये इझिली डिस्ट्रॉय होत नाही. एक्झाम्पल दिले तुम्हाला मी. फॉर एक्झाम्पल एक्स बॅक्टेरिया या पीएचच्या अगेन्स्ट मध्ये किंवा या ऍसिडिक नेचरच्या अगेन्स्ट मध्ये स्टेबल आहे, देन डेफिनेटली हा बॅक्टेरिया इथून आपल्या सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर करेल. वन्स ही विल एंटर इनटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन, सो या बॅक्टेरियाचं काम असतं ही विल ऍक्ट ॲज अ अँटीजेनिक इन नेचर. मग जसा हा अँटीजन सारखा काम करेल, जसा हा फॉरेजिन बॉडी सारखा काम करेल, तसं आपल्या बॉडीमध्ये असणारा सेकंड लाईन डिफेन्स ऍक्टिव्हेट होईल. सेकंड लाईन डिफेन्स आपल्या ब्लड मध्ये कोण आहे तर दॅट इज कॉल्ड WBC. WBC हॅज दॅट पॉवर की जसं की फॉरेजन एनी सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करेल तो त्याला एंगल्फ करून घेण्याची प्रॉपर्टी ही WBC कडे असते. फॉर एक्झाम्पल जर WBC या बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्यासाठी इनफ असतील तर इथून पुढचं इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. इन्फेक्शन किंवा ह्या बॅक्टेरियाची जे काही पुढची प्रोसिजर असेल ही कम्प्लिटली स्टॉप केली जाईल. इफ दिस WBC अनेबल टू किल दिस बॅक्टेरिया, देन हा बॅक्टेरिया इथून पास केला जाईल या लोकेशनला जिथं त्याला सफिशियंट न्यूट्रिएंटचा सप्लाय केला जाऊ शकतो. पण याच्या आधी या WBC नंतर आपला सगळ्यात शेवटचा आणि हायली स्पेसिफिक डिफेन्स ऍक्टिव्हेट होतो अँड दॅट डिफेन्स इज कॉल्ड ॲज अ थर्ड लाईन डिफेन्स. आणि हा डिफेन्स असतो आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीचा किंवा या आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अँटीबॉडीज याच्या अगेन्स्ट मध्ये ऍक्टिव्हेट होतात. आणि जर समजा हा ड्रग अँटीजेनिक असेल तरच हा अँटीबॉडीचा डिफेन्स ऍक्टिव्हेट होतो. काही जे बॅक्टेरिया असतील जे अँटीजेनिक नाही आहे पण त्या केसमध्ये अँटीबॉडीज ऍक्टिव्हेट होत नाहीत. लक्षात घ्या. मग जसं हा अँटीबॉडी याच्या अगेन्स्ट मध्ये ऍक्टिव्हेट केली जाईल, ही अँटीबॉडी याला न्यूट्रलाइज करेल, सो याला डिस्ट्रॉय करेल, याला रिकॉग्नाइज करेल. अँटीबॉडीची ही प्रॉपर्टी आहे. आणि जर असं होत असेल तर पुन्हा एकदा हे इन्फेक्शन इथून पुढे स्प्रेड होणार नाही. हे बॅक्टेरियल इन्फेक्शन इथं स्टॉप केलं जाईल. त्यासोबतच जर या बॅक्टेरियाची या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट मध्ये पण रेजिस्टन्स असेल मग मात्र हे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये याच्या पर्टिक्युलर लोकेशनला, जसं की तुम्ही पाहताय निमोनिया असेल, TB असेल, यांचे काही स्पेसिफाईड लोकेशन्स आहेत. जसं की TBचं सगळ्यात हायली स्पेसिफिक लोकेशन आहे लंग्स, देन किडनी, देन हार्ट अँड द ब्रेन. वाय? बिकॉज जिथं जास्त ऑक्सिजन असेल तिथं मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युला हा जास्त स्पीडनी डेव्हलप होतो. त्यामुळे त्यांचे स्पेसिफिक लोकेशन असतं. जसं की निमोनिया असेल, जसं की कोरोना असेल, COVID-19 असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता आपण हे पाहतोय की हा थर्ड लाईन डिफेन्सनी पण या बॅक्टेरियाला काही नाही झालं. देन दी बॅक्टेरिया विल ट्राय टू गेट द नंबर ऑफ बॅक्टेरिया इनसाइड द बॉडी. आणि हे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट होण्यासाठी बॅक्टेरिया हॅज टू गेट डिवाइड आणि तो डिव्हिजन मध्ये जातो. बडिंग प्रोसेस असेक्शुअल डिव्हिजनच्या थ्रू हा एंटर करतो आणि आपण पाहतो की बॅक्टेरियाचा नंबर इथं खूप वाढतो. पण बॅक्टेरिया डिवाइड होत असताना त्या बॅक्टेरियाला डिवाइड होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी हायली नेसेसरी आहेत तर आपण हे पाहतो. बॅक्टेरिया डिवाइड होत असताना त्याच्याकडे स्वतःची एक सेल वॉल असणं मॅन्डेटरी आहे. पहिली गोष्ट. वाय द बॅक्टेरिया हॅज रेजिस्टन्सी अगेन्स्ट फर्स्ट लाईन, सेकंड लाईन अँड थर्ड लाईन डिफेन्स. त्याचं पण कारण आपण इथं शोधतोय. त्यानंतर आपण हे पण पाहतोय की आता बॅक्टेरिया हा कोणत्या प्रोटेक्शन मेकॅनिझमनी पुढे जाणार आहे. बॅक्टेरियाकडे कोणत्या कोणत्या प्रोटेक्शन मेकॅनिझम आहेत ज्या मेकॅनिझममुळे बॅक्टेरिया हा अँटीबायोटिकच्या किंवा सेकंड लाईन किंवा फर्स्ट लाईन
किंवा थर्ड लाईन डिफेन्सच्या अगेन्स्ट मध्ये सर्व्हायव्हल होत आहे. मग यामध्ये पहिली मेकॅनिझम आहे सेल वॉल. सेकंड मेकॅनिझम आहे बॅक्टेरिया कडे स्वतःचं बॅक्टेरियल डीएनए आहे. या डीएनए पासून जसं तो डीएनए बनवेल, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ रेप्लिकेशन. आणि रेप्लिकेशन होण्यासाठी ही नीड 3 डिफरंट एन्झाइम. फर्स्ट वन इज डीएनए गायरेज, सो सेकंड वन इज डीएनए पॉलिमरेज. मी मेन एन्झाइम्स देत आहेत. आणि थर्ड वन इथं आहे डीएनए प्रायमेज. सो एवढे एन्झाइम्स आहेत ज्याच्यापासून बॅक्टेरिया हा रेप्लिकेट करतो. देन बॅक्टेरिया विल गेट द सिंथेसिस ऑफ mRNA. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ रेप्लिकेशन. आणि हे रेप्लिकेशन होण्यासाठी सो बॅक्टेरियाकडे या ठिकाणी डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज हा एन्झाइम असायला पाहिजे. सो देन बॅक्टेरिया हा याचं रेप्लिकेशन करत असताना डीएनएचा अमाऊंट डबल करत असताना बिफोर गेटिंग डिवाइड, सो बिफोर टू द डिव्हिजन याच्याकडे बॅक्टेरियल डीएनए डबल असायला पाहिजे. आणि बॅक्टेरियल डीएनए मिळवण्यासाठी याच्याकडे डीएनए चे बेस पेअर असायला पाहिजे. आणि बेस पेअर सिंथेसाइज केले जातात आपल्या बॉडीमध्ये. आणि बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये एक सेम पाथवे असतो. दॅट पाथवे इज कॉल्ड एज अ पाबा पाथवे. हा असतो फोलेटचा पाथवे, पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिडचा पाथवे. देर आर 3 डिफरंट कॉम्पोनंट्स. दे विल कंबाईन टू इच अदर अँड दे विल फॉर्म सो डीएचएफ टीएचएफ. देन 1 कार्बन ट्रान्सफर होत यामध्ये डीएनए बेस पेअर तयार होतात. तर हा पाबाचा पाथवे हा बॅक्टेरिया युटिलाइज करतो. देन ह्या mRNAच्या हेल्पनी तो रायबोझोम वरती ऍक्ट करत प्रोटीनचं सिंथेसिस करतो. व्हेनेवर द बॅक्टेरिया विल गेट द प्रोटीन सिंथेसिस, देन बॅक्टेरियल जीन एक्सप्रेशन या ठिकाणी होऊन जातात. मग अशा पद्धतीने बॅक्टेरिया त्याला जे गोष्टी गरजेच्या आहेत फॉर द सर्व्हायव्हल, फॉर द मल्टिप्लिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी तो इथं सिंथेसाइज करतो. आणि देन बॅक्टेरिया विल सो ट्राय टू गेट डिवाइड. आणि डिवाइड होत तो त्याचा नंबर वाढवतो. मग जसा त्याचा नंबर हा आपल्या इम्युनिटी पॉवरच्या इक्विव्हॅलंट पर्यंत आहे तोपर्यंत वी विल नॉट गेट एनी टाइप ऑफ सिम्पटम. दॅट इज कॉल्ड एज अ इन्क्युबेशन पिरियड. आणि जसं बॅक्टेरियल नंबर हा आपल्या इम्युनिटी पॉवरच्या सो पण जास्त होत असेल, when the bacterial power is greater than the immune system or immunity power, then we will get a symptoms. मग आपल्याला हे लक्षात आलं की बॅक्टेरिया हा आपल्या बॉडीमध्ये या पद्धतीने डेव्हलप होत आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आपल्या बॉडीमध्ये या वेनी डेव्हलप होत आहे. सो व्हायरल इन्फेक्शन पण असंच असतं, पण त्याचा थोडासा पाथवे वेगळा असतो. अपकमिंग लेक्चर मध्ये ते पण डिस्कस करू आपण. तर एस्पिरंट्स, देन नाव दिस इज टाइम टू डिसाइड सो हाऊ टू इनहिबिट द बॅक्टेरियल ग्रोथ. बॅक्टेरियल ग्रोथ आता आपल्याला थांबवायची आहे. आपण ही बॅक्टेरियल ग्रोथ आता कशी थांबवू शकतो हे आपलं आता प्राइम टार्गेट आहे. आता आपल्या लक्षात आलं की हे सगळं सिनेरिओ पाहता सो आपल्या माइंड मध्ये एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली की या सगळ्या टार्गेटनी बॅक्टेरिया स्वतःला प्रोटेक्शन देतोय. यामधील फर्स्ट टार्गेट आहे सेल वॉल सिंथेसिस करणे. सेल वॉल गिव्स द रिजिडिटी टू द बॅक्टेरिया. यामुळे बऱ्याच अँटीबायोटिक मध्ये पेनिट्रेट होत नाहीत तर बॅक्टेरिया सर्व्हायव्हल करतो. देन बॅक्टेरियल रेप्लिकेशन आहे. सो बॅक्टेरियल ट्रान्सक्रिप्शन आहे. दिस इज द ट्रान्सक्रिप्शन, नॉट रेप्लिकेशन. ट्रान्सक्रिप्शन आहे, प्रोटीन सिंथेसिस आहे, जीन एक्सप्रेशन आहे, पाबाचा पाथवे आहे. देन याच बेसिस वरती आपण टार्गेट डिसाइड केले. आणि हे टार्गेट मध्ये फर्स्ट टार्गेट आपण डिसाइड केलं की इफ वी वॉन्टेड टू किल द बॅक्टेरिया और इफ वी वॉन्टेड टू इनहिबिट द बॅक्टेरियल ग्रोथ, मग यामधील पहिला टार्गेट आपण डिसाइड केला, दॅट इज कॉल्ड एज अ सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर. तर एस्पिरंट्स तुम्ही पाहत असाल सो तुमच्या क्लासिफिकेशन मध्ये पहिलाच हा टॉपिक आहे सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर. आता तुमच्या लक्षात येत असेल की हा टॉपिक सो किमोथेरपी मध्ये का देण्यात आला. वाय दे हॅव बीन इन्क्लुडेड ॲज अ सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर. त्याचं कारण हे आहे कारण बॅक्टेरिया असेल, फंगस असेल किंवा अजून काही कोणता पॅरासाइटिक इन्फेक्शन असेल, सो यांच्याकडे सेल वॉल असते. आणि ग्राम पॉझिटिव्ह असेल, ग्राम निगेटिव्ह असेल, यांच्याकडे सेल वॉल असते. सेल वॉल यांना प्रोटेक्शन देतात. आपण असे ड्रग्स देऊया ज्या ड्रग्सनी सेल वॉल ही डिस्ट्रॉय केली जाईल आणि बॅक्टेरिया बिकम सेल वॉल डिफिशियंट. सो आणि जर बॅक्टेरिया हा सेल वॉल डिफिशियंट होत असेल तर त्या बॅक्टेरियाचं काय होईल, बॅक्टेरिया हा लायसिस कडे चालला जाईल. मग असे आपल्याकडे कोणतेही ड्रग्स आहेत
सो असे आपल्याकडे खूप सारे ड्रग्स आहेत एस्पायरंट्स. एक्झाम्पल मध्ये घ्या पहिला क्लास बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. या बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स मध्ये खूप सारे सब क्लास आहेत. यामधील सर्वात फेमस क्लास आहे जो की आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत, दॅट इज पेनिसिलिन. सेकंड क्लास आहे सिफॅलोस्पोरिन, पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन. देन थर्ड क्लास आहे कार्बापेनम्स. देन थर्ड क्लास आहे कार्बापेनम्स. देन थर्ड क्लास आहे कार्बापेनम्स. देन फोर्थ क्लास आहे मोनोबॅक्टम, राईट. आणि द फिफ्थ क्लास आहे सो दॅट इज द बीटा लॅक्टमेज. येस, बीटा लॅक्टमेज इनहिबिटर. तर एवढे क्लास आहेत एस्पायरंट्स जे की सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर मध्ये दिले गेले. जनरली आपण पाहतोय की सेल वॉल सिंथेसिस काय आहे किंवा या मेकॅनिझमनी बॅक्टेरियाला कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे पाहतोय की कोणते ड्रग्स आपण सेल वॉल सिंथेसिसला डॅमेज करण्यासाठी देत आहोत. यामधील पहिला क्लास बीटा लॅक्टम इथं कंप्लीट झालेला आहे. सेकंड क्लास आहे ग्लायकोपेप्टाइड्स. सो ग्लायकोपेप्टाइड्स पण एक क्लास आहे ज्याच्यामध्ये आपण वॅन्कोमायसिन आणि त्याचे सर्व डेरिव्हेटिव्ह सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर मध्ये देऊ शकतो. अदर अँटीबायोटिक्स मध्ये पहा, अदर अँटीबायोटिक्स मध्ये फर्स्ट वन आहे बॅसिट्रॅसिन जो की आपण इथं देऊ शकतो. देन नेक्स्ट क्लास आहे सायक्लोसेरिन जो आपण इथं देऊ शकतो. नेक्स्ट क्लास मध्ये पाबाच्या पाथवेवरती काम करणारे ड्रग्स आहेत का? येस. तर आपल्याकडे असणारा सल्फोनामाइडचा पूर्ण क्लास हा पाबाच्या पाथवेवरती काम करणार आहे. सल्फोनामाइड आणि यानंतर तुमच्याकडे DHF रिडक्टेज इनहिबिटर जे की अँटी कॅन्सर मधला हा एक अँटी मेटाबोलाइटचा क्लास आहे. हा आपण पाबाच्या पाथवेसाठी देत आहोत इनहिबिटर म्हणून, कारण आपल्याला हे सिंथेसिस नको आहे. देन एस्पायरंट्स इथं आपण पाहतोय की जे एन्झाइम्स आपल्याकडे सो डीएनए रेप्लिकेशन साठी लागतात इथं आपण यांना स्टॉप करतो आणि या ठिकाणी सो फ्लोरोक्विनोलॉन्स आणि क्विनोलॉन्स हा क्लास आहे जो या डीएनए गायरेजला इनहिबिट करत आहे. जे डीएनए गायरेज डीएनए वरती असणारी पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग कमी करण्यासाठी वापरलं जातं. तर हा इथं क्लास आपण देत असतो. त्यानंतर पहा एस्पायरंट्स आपण इथं सो सगळ्यात मेजर क्लास म्हणजे हा प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटरचा. हे पहा प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटर हे टार्गेट देऊन आपण बॅक्टेरियल ग्रोथ इथं स्टॉप करू शकतो. टेट्रासायक्लिन असेल, अमायनो ग्लायकोसाइड्स असतील, क्लोरनफेनिकॉल असतील, मॅक्रोलाइट्स असतील, लिनेझोलाइट्स असतील, हे सगळे क्लास प्रोटीन सिंथेसिस इनहिबिटरच्या अंडरमध्ये आहेत. तर अशा एका ब्रॉड व्ह्यूनी आपण किमोथेरपीचे ड्रग्स या आपल्या फार्माकोलॉजी मध्ये पाहत आहोत. तर एस्पायरंट्स इन दिस वे हे सगळे ड्रग्स डिझाईन केले जातात. मग यामधील काही ड्रग्स डायरेक्टली डीएनए ला डॅमेज करणारे पण असतात. एक्झाम्पल एक्झाम्पल नायट्रोफ्युरॅन्टाइन असेल, एक्झाम्पल मेट्रोनिडाझोल असेल. सो सेल वॉल सिंथेसिस मध्ये पण अँटी फंगल आहे. सेल वॉल सिंथेसिस मध्ये पण अजून तुम्हाला सो अँटी टीबीचे पण आहेत. वेगवेगळे सेल वॉल वेगवेगळे ड्रग्स हे आता पुढच्या येणाऱ्या सेशन मध्ये आपण यांना डिस्कस करणार आहोत. तर आपण आता ओव्हरऑल पाहिलं की वी हॅव 4 इम्पॉर्टंट टार्गेट्स, जे टार्गेटचा यूज बॅक्टेरिया त्याच्या सिंथेसिस साठी करत आहे. आणि आता आपण या बॅक्टेरियाच्या सिंथेसिस प्रोसेसला स्टॉप करण्याचा प्रयत्न करत आहोत, बिकॉज वी डोंट वॉन्टेड टू गेट द बॅक्टेरियल मल्टिप्लिकेशन. बॅक्टेरिया हे मल्टिप्लाय किंवा बॅक्टेरिया हे डिवाइड नाही झाले पाहिजेत, बॅक्टेरियाचा नंबर नाही वाढला पाहिजे. त्यामुळे आपण सेल वॉलला ब्लॉक केलं, डीएनएचं रेप्लिकेशन ब्लॉक केलं, जे प्रोटीन सिंथेसिस होते हे प्रोटीन सिंथेसिस ब्लॉक केलं. काही ड्रग्स हे रेप्लिकेशन ट्रान्सक्रिप्शन ब्लॉक करतील, तर काही ड्रग्स हे या पाबाच्या पाथवेला पण इनहिबिट करतील. तर अशा प्रकारचे कम्प्लीट मेकॅनिझम आज इथं आपण घेत आहोत. पण जनरली आपण पाहतो की सर्व टॉपिक्स तुमच्या ह्या किमोथेरपी मध्ये कोणते आहेत. तर यामधला पहिला क्लास आपण घेतला तो म्हणजे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. यामधील पहिला क्लास असणार आहे पेनिसिलिन. सेकंड क्लास सो यामध्ये तुमचा सिफॅलोस्पोरिन, सेकंड क्लास आहे सिफॅलोस्पोरिन. देन थर्ड क्लास आहे कार्बापेनम्स. किमोथेरपी मधील सगळे चॅप्टर्स आपण इंट्रोड्यूस करतोय. देन नेक्स्ट आहे मोनोबॅक्टम्स आणि
या बीटा लॅक्टम मध्येच सो बीटा लॅक्टमेज इनहिबिटर हे पण एक क्लास आहे या बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स मध्ये. देन सेकंड क्लास सल्फोनामाइड्स, हे अँटीबॅक्टेरियल आहेत सल्फोनामाइड्स. देन नेक्स्ट क्लास आहे थर्ड वाला, सो यामध्ये फ्लोरोक्विनोलॉन्स किंवा नॅलिडिक्सिक ऍसिड, फ्लोरोक्विनोलॉन्स मध्ये सिप्रोफ्लॉक्झॅसिन, ओफ्लॉक्झॅसिन, पेफ्लॉक्झॅसिन हे सगळा क्लास इथं येतो, हा पण अँटीबॅक्टेरियल आहे. देन फोर्थ क्लास आहे क्लोरेनफेनिकॉल, हा पण प्रोटीन सिंथेसिस अँटीबॅक्टेरियल आहे क्लोरेनफेनिकॉल. देन नेक्स्ट वन आहे तुमचा पुढचा क्लोरेनफेनिकॉल. देन फिफ्थ नंबर आहे टेट्रासायक्लिन. टेट्रासायक्लिन हा पण एक मोठा क्लास आहे टेट्रासायक्लिन्स. देन सिक्स वन आहे अमायनोग्लायकोसाइड्स. देन नेक्स्ट क्लास आहे तो म्हणजे मॅक्रोलाइट्स. नेक्स्ट क्लास आहे मॅक्रोलाइट्स. देन 8 नंबरचा क्लास आहे लिनेझोलाइट्स. ओके, सो देन नेक्स्ट 9th नंबरचा क्लास आहे ग्लायकोपेप्टाइड्स. तर हे सगळा मोठा क्लास किमोथेरपी मध्ये इन्क्लूड केलेला आहे एस्पिरंट्स. सो हा झाला. याच्यामध्ये अजून एक क्लास असतो ऑदर ड्रग्स. ऑदर मध्ये युरिनरी अँटीसेप्टिक्स वगैरे असे काही क्लास आहेत छोटे मोठे, हे तुम्ही ऑदर मध्ये पाहू शकता. हा किमोथेरपी मधला फर्स्ट झोन आहे जो की सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन पण होत असतं, पण हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो यासोबतच एस्पिरंट्स किमोथेरपी मधील आता नेक्स्ट ऑदर चॅप्टर्स काय आहेत ज्यांच्या मेकॅनिझम इथं थोडेसे आलेल्या नाही आहेत. यामध्ये पहिला क्लास आहे अँटी टीबी. सो देन सेकंड क्लास आहे अँटी मलेरियल. येस, अँटी टीबी, अँटी मलेरियल. देन थर्ड क्लास आहे अँटी फंगल. येस. देन नेक्स्ट क्लास आहे फोर्थ नंबर अँटी व्हायरल. देन नेक्स्ट क्लास आहे फिफ्थ नंबर अँटी प्रोटोझोल. येस, अँटी प्रोटोझोल. देन नेक्स्ट क्लास आहे अँटी एन्थेल्मेंटिक. येस, अँटी एन्थेल्मेंटिक्स हा क्लास आहे. देन सेवेंथ क्लास आहे अँटी कॅन्सर. येस, नेक्स्ट क्लास आहे 8 नंबर अँटी लेप्रोसी. येस, तर एस्पिरंट्स जवळजवळ एवढे क्लास हे किमोथेरपी मध्ये सेकंड सेक्शन मध्ये आहे. यामधील सर्व क्लास कव्हर झाले का पहा. अँटी टीबी, अँटी मलेरियल, अँटी फंगल, हा अँटी व्हायरल, अँटी प्रोटोझोल, सो अँटी एन्थेल्मेंटिक्स, अँटी कॅन्सर, अँटी लेप्रोसी हे सगळेच्या सगळे क्लास सेकंड सेक्शन मध्ये येतात किमोथेरपी मध्ये. तर आजच्या या लेक्चर मध्ये एस्पिरंट्स आपण किमोथेरपीचं कम्प्लीट इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे की वाय वी आर गिव्हिंग अ सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर, why we are giving a PABA pathway blockers, protein synthesis inhibitors, direct DNA damaging drugs का देत आहोत आपण. यामध्ये यांच्यामध्ये पण वेगवेगळ्या मेकॅनिझम आहेत. ह्याही मेकॅनिझम येणाऱ्या लेक्चर मध्ये आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत एस्पिरंट्स. सो सर्वांनी या टॉपिकचा थोडासा ओव्हरव्ह्यू घ्या आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये यामधील पहिला क्लास आपण पिकअप करत आहोत and that is called as a penicillin and their classification. Okay aspirants, so keep it up, keep watching. So subscribe करा, share करा. Thank you so much. Have a nice day. Thank you.